ढाब्यावर गेलो की पहिली आठवते ती शेवभाजी. तर आज आपण मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत शेवभाजीची रेसिपी बनवणार आहोत. परंतु ही शेवभाजी आज आपण बनवणार आहोत ना, यासाठी आपल्याला कुठलंही वाटण तयार करावं लागणार नाही. अगदी साध्या, सिंपल, सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल शेवभाजीची रेसिपी सांगणार आहे. ज्या वेळेला घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा भाजी काय बनवावं हे सुचत नसेल ना, तर त्यावेळेला अगदी 10 मिनिटात बनवून तुम्ही अशी चमचमीत शेवभाजी खाऊ शकता. ही शेवभाजी बनवताना ना आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, जो ढाब्यावरती बनवताना वापरला जातो, जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. फक्त आपल्याला एक सिक्रेट मसाला बनवायचा आहे, घरातलेच साहित्य वापरून, तेही वाटण न बनवता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर शेवभाजीसाठी ना फक्त आपल्याला ही टोमॅटोची ग्रेव्ही बनवावी लागणार आहे. या व्यतिरिक्त वेगळं काहीही आपल्याला करायचं नाही. तर असे लाल मुंद आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहे. साधारणतः 2 मोठ्या आकाराचे हे टोमॅटो घेतलेले आहे. छान अशी आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. ह्या टोमॅटोच्या प्युरी व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये कुठलंही वाटण भाजायचं नाही किंवा वाटण तयार करायचं नाही. फक्त ही टोमॅटोची प्युरी आणि हे एक सिक्रेट आहे शेवभाजीचं. ते फक्त आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये सगळे मसाले टाकायचे आहे. त्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर किंवा तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा घरातलं तिखट वापरलं तरीही चालेल. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला धन्याची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. जे कुठले मसाले तुम्हाला आवडतात ना, ते तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे आपल्याला एकजीव करायचं आहे. हे फक्त आपलं हेच सिक्रेट आहे शेवभाजीचं. या व्यतिरिक्त आपण काहीही जास्त वापरणार नाही आहोत आणि मसाले असे दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घेतले ना, नंतर तेलामध्ये सुद्धा हे करपत नाही. तर अशी ही पद्धत आहे शेवभाजीची. आता कढाईमध्ये तेल घातलेलं आहे. थोडंसं तर्रीदार आपल्याला ही शेवभाजी बनवायची असेल ना, थोडंसं तेलाचं प्रमाण तुम्ही इथे जास्त घेऊ शकता. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लगेचच इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा मी छान चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि कांदा जेव्हा आपण भाजतो ना, तेव्हा गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि बऱ्याचदा कांदा भाजत असताना बरेच जण अगदी लालसर होईपर्यंत हा कांदा परतवत असतात. तर अजिबात असं करायचं नाही. फक्त कांदा आपल्याला हलकासा मऊ झाला आणि त्याच्यातला कच्चेपणाचा वास पूर्णपणे निघून गेला की त्यामध्ये आपण लसूण आल्याची पेस्ट घालणार आहोत. कढीपत्त्याची पानं सुद्धा घालूया. इथे तुम्हाला दिसत असेल कांदा अजिबात कुठेही लालबुंद असा लालसर केलेला नाही, हलकासा मऊ झालेला आहे. इथे आपल्याला कांद्याची जी भाजण्याची प्रोसेस आहे ती स्टॉप करायची आहे. त्यावेळेला आपण घालत आहोत ही टोमॅटोची प्युरी आणि हा टोमॅटोचा आहे ना, ह्याच्यातला सुद्धा पूर्णपणे कच्चेपणाचा वास निघून गेला पाहिजे. जोपर्यंत तेल सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा कांद्यासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे. हे पहा असं तेल छान असं सुटलेलं आहे. म्हणजे आपला टोमॅटोसुद्धा छान व्यवस्थित तेलावरती परतला गेलेला आहे. हलकासा रंगसुद्धा इथं आलेला आहे. यामध्ये आपण कुठलेही मसाले घातलेला नाही तरीही. आता या स्टेजला आपण काय करणार आहोत, जी आपण सुरुवातीला दुधामध्ये सगळे मसाले टाकून जी पेस्ट तयार केलेली होती ना, ती आपण आता यामध्ये टाकून घेऊया. त्यापूर्वी ना पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे. आता हिंग तर मी त्या दुधामध्ये घातलेला नाही, तेलावरतीच आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी थोडासा पाव चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे. तो सुद्धा काही सेकंद तेलावरती परतवला. त्यानंतर दुधामध्ये संपूर्ण जे मसाले टाकलेले आहे ना, ते आपण आता ह्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. आता ही अगदीच घट्ट अशी आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. इन्स्टंट ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे. इतर कुठल्याही भाज्या बनवायच्या असेल ना, तुम्ही हे सेम पद्धत फॉलो करून बनवू शकतात. आता ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही आलू मटर बनवू शकता किंवा पनीरचे जरी तुम्ही पनीरसुद्धा यामध्ये घातलं ना, त्याचीसुद्धा भाजी छान होणार आहे. परंतु आज आपण शेवभाजी बनवत आहोत. हा सेम मसाला ठेवून तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही भाज्या बनवू शकता. आता यामध्ये ना साधारणतः 1.5 वाटी पाणी मी एक्स्ट्रा घातलेलं आहे. अगोदर मी इथे जे दूध घेतलेलं होतं ना, ते साधारणतः एक अर्ध्या कपाच्या आसपास दूध घेतलेलं होतं आणि अर्ध्या कपामध्ये पुन्हा एकदा मी इथे 1.5 वाटी पाणीसुद्धा घातलेलं आहे. पाणी सातच घातलेलं आहे, गरम वगैरे करत बसायची गरज नाही. आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे ना, त्यानुसार थोडंफार पाणी तुम्ही कमी किंवा अधिक ठेवू शकता. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यावरती मी घालून घेणार आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने आज ही शेवभाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अजिबात जास्त झंझट नाही किंवा वाटण बनवायचं सुद्धा टेन्शन नाही. अगदी झटकीपट तयार होणार आहे. चवीला म्हणाल ना अप्रतिम लागते. आता इथे तिखटाचं जे प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता. थोडीशी शेवसुद्धा घालून घेतलेली आहे. ही शेवभाजीची जी शेव येते ना, ती वेगळी येते. तर लाल रंगाची शेव असते ती यामध्ये आपल्याला घालायची आहे. तर ही आपण आता छान अशी उकळवून घेऊया. एक उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटं गॅस कमी करून ठेवायचा आहे. कमी केल्यामुळे काय होणार आहे, मस्त अशी आपल्या जी शेवभाजी आहे ना तिला तर्री येणार आहे. तर हे पहा, गॅस मी मोठा ठेवला, एक छान खळखळून उकळी काढलेली आहे. त्यानंतर गॅस मध्यम करून ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरती सुद्धा मी 5च मिनिटं ही भाजी शिजवलेली आहे. जास्त शिजवत बसवायची सुद्धा गरज लागत नाही. परफेक्ट अशी आपली ढाबा स्टाईल शेवभाजी इथे तयार झालेली आहे. आणि कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती जेव्हा आपण शिजवतो ना, छान अशी तर्री सुटायला लागते. बघूनच लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. चवीला तर अतिशय अफलातून लागते. तर नक्की तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने ही शेवभाजी ट्राय करून पहा. भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल ना, तर त्यावेळेला तर ही भाजी अतिशय परफेक्ट आहे. नक्की तुम्ही बनवायला हवी आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याचदा तोंडाला सुद्धा चव नसल्यामुळे ना, काय खावं काय नाही असं होत असेल तर ही चमचमीत भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हे पहा, जशी जशी थंड होत जाणार ना, तशी तशी हिला छान अशी तर्री सुटणार आहे. या भाजीमध्ये दुधाचा वापर केला असल्यामुळे ना, या भाजीची जी टेस्ट आहे ना, अगदी नेक्स्ट लेवलला जाते. अतिशय भारी लागते. जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल किंवा ढाब्यावरती खाल्ली असेल ना, अगदी सेम तशाच चवीची ही भाजी इथे तयार झालेली आहे. काहीही चेंजेस नाही आणि कुठेही आपल्याला वाटण करत बसायची सुद्धा गरज नाही. अगदी 10 मिनिटात तयार होणारी झटकीपट आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळायचा आणि ह्या भाजीवरती ताव मारायचा. अतिशय भारी लागते. नक्की ट्राय करून पहा. कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझी नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा शेवभाजीच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या अशा सोप्या पद्धतीने रेसिपी पाहायला आवडणार आहे, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यासुद्धा रेसिपी नक्की ट्राय करूया. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.